नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे सीमांकन केल्यानंतर विना भांडण जमिनीचा ताबा कसा घ्यावा। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक वेळा दोन शेतकऱ्यांमध्ये खरी समस्या जमीन कोणाची आहे याची नसते, तर हद्द नेमकी कुठे आहे याची असते। एका व्यक्तीचे म्हणणे असे असते की माझी हद्द इथपर्यंत आहे, दुसरा म्हणतो नाही माझी जमीन इथपर्यंत आहे। मग बांधावरून भांडण, कुंपणावरून भांडण, पिकावरून भांडण आणि शेवटी पोलीस स्टेशन आणि कोर्ट। मोजणी झाली म्हणजे लगेच तुम्हाला जेसीबी घेऊन जाऊन समोरच्याला बाहेर काढण्याचा अधिकार मिळतो असे नाही। मोजणीचा उद्देश हद्द निश्चित करणे आहे, त्यानंतर प्रत्यक्ष ताब्याचा प्रश्न कोणत्या परिस्थितीत आहे हे पाहावे लागते। समजा अधिकृत मोजणी स्पष्ट झाले की तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या जमिनीचा 2 गुंठ्यावर कुंपण केले आहे। आता तुम्ही काय कराल? पहिली चूक म्हणजे लगेच कुंपण तोडणे। असे करू नका। मोजणीचा अहवाल, नकाशा, पंचनामा आणि उपलब्ध कागदपत्रे सुरक्षित ठेवा। त्यानंतर समोरच्या व्यक्तीला कायदेशीर आणि शांततेने हद्द दुरुस्त करण्यास सांगता येते। शक्य असल्यास लेखी नोटीस देणे अधिक सुरक्षित असते। त्याने स्वेच्छेने अतिक्रमण काढले तर वाद संपतो, पण तो नकार देत असेल तर पुढची कायदेशीर प्रक्रिया परिस्थितीनुसार ठरवावी लागते। येथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्या। मोजणीने ही जागा तुमच्या गटात येते हे दाखवले तरी प्रत्यक्ष ताबा मिळवण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते, कारण समोरची व्यक्ती अनेक वर्षापासून ताब्यात असेल, त्याचा काही स्वतंत्र हक्काचा दावा असेल किंवा न्यायालयीन वाद असेल तर परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकते। म्हणून मोजणीचा कागद हातात आला म्हणजे युद्ध सुरू झाले असे करू नका। कायदा तुमच्या बाजूने असेल तर कायदेशीर मार्गाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा। आता प्रश्न येतो, महसूल अधिकाऱ्यांकडे जावे की दिवाणी न्यायालयात? हे तुमच्या प्रकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असते। हद्दीचा प्रश्न, महसूल नोंदी, अधिकृत मोजणी आणि अतिक्रमणाचे स्वरूप यानुसार महसूल यंत्रणेतील योग्य प्रक्रिया लागू होऊ शकते। पण जर मालकी, प्रत्यक्ष ताबा, कायमस्वरूपी इंजंक्शन किंवा गुंतागुंतीचा दिवाणी हक्काचा वाद असेल तर सक्षम दिवाणी न्यायालयात जावे लागू शकते। म्हणून प्रत्येक प्रकरणात तहसीलदाराकडे जा किंवा फक्त कोर्टात जा असे एकच उत्तर देता येत नाही। आधी कागदपत्रे आणि वादाचे स्वरूप समजून घ्या। आता एक अत्यंत गंभीर गोष्ट, जर मोजणीमध्ये तुमची हद्द स्पष्ट झाली आणि समोरचा व्यक्ती जाणून बुजून अतिक्रमण करत असेल तर त्याला धमकी देऊ नका। माझ्याकडे मोजणी आहे, आजच घर पाडतो असे करू नका, कारण तुम्ही स्वतः बेकायदेशीर कृती केली तर तुमचा मूळ दावा मजबूत असतानाही नवीन फौजदारी वाद निर्माण होऊ शकतो। तुमचा हक्क मिळवण्याचा योग्य मार्ग म्हणजे कायदेशीर प्रक्रिया। आता समजा तुमच्या जमिनीवर समोरच्या व्यक्तीने पीक घेतले आहे, मोजणी झाली आणि ती जमीन तुमच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले, मग तुम्ही जाऊन त्याचे पीक कापू शकता का? स्वतःहून असे करणे धोकादायक आहे। पीक, ताबा आणि हक्क याबाबत स्वतंत्र प्रश्न निर्माण होऊ शकतात। म्हणून सक्षम प्राधिकरण किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे जाणे अधिक सुरक्षित आहे। आता समजा समोरची व्यक्ती स्वतःहून अतिक्रमण काढण्यास तयार झाली, तरीही तोंडी समझोता करून थांबू नका। हद्द स्पष्ट करून प्रत्यक्ष स्थिती व्यवस्थित करून घ्या। भविष्यात पुन्हा वाद होऊ नये म्हणून योग्य दस्तऐवजीकरण करा। शक्य असल्यास पंचनामा, फोटो किंवा इतर उपलब्ध पुरावे ठेवा। आता एक महत्त्वाचा धडा, जमीन खरेदीदारांसाठी जमीन घेण्यापूर्वीच अधिकृत हद्द आणि प्रत्यक्ष ताबा तपासा, कारण जमीन खरेदी केल्यानंतर मोजणी करून समोरचा माणूस अतिक्रमण करता आहे असे कळले तरी त्याचा ताबा काढण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो। व्यवहाराच्या आधी काही हजार रुपये खर्च करून योग्य मोजणी आणि टायटल व्हेरिफिकेशन करणे कितीतरी स्वस्त आहे। आता अनेक लोक म्हणतात माझे नाव सातबाऱ्यावर आहे, मोजणी माझ्या बाजूने आहे, मग मला कोर्टाची गरज काय? लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकरणात कोर्टाची गरज नसते, पण प्रत्येक प्रकरणात स्वतःहून ताबा घेण्याचा अधिकारही नसतो। जर समोरचा व्यक्ती तुमचा हक्क मान्य करून स्वच्छेने जागा सोडत असेल तर वाद न वाढवता प्रश्न सुटू शकतो, पण तो हक्क नाकारत असेल आणि ताब्याचा गंभीर वाद असेल तर न्यायालयीन उपाय आवश्यक होऊ शकतो। आता सर्वात महत्त्वाचे, सीमांकन आणि ताबा हे दोन वेगळे टप्पे आहेत। सीमांकन सांगतो की हद्द कुठे आहे, ताबा मिळवण्यासाठी परिस्थितीनुसार स्वतंत्र कायदेशीर उपाय लागू होतो। हे दोन्ही एकच समजणे ही मोठी चूक आहे। शेवटी या विषयाचा कडक संदेश असा आहे की तुमची जमीन आहे म्हणून भांडण करायचे नाही, तुमची हद्द सिद्ध झाली म्हणून कायदा हातात घ्यायचा नाही, आणि समोरचा अतिक्रमण करून बसला म्हणून वर्षानुवर्षे शांतही बसायचे नाही। पुरावे गोळा करा,
अधिकृत मोजणी करा, हद्द निश्चित करा, समोरच्या व्यक्तीला कायदेशीर मार्गाने नोटीस द्या आणि परिस्थितीनुसार महसूल किंवा न्यायालयीन उपाय घ्या. कायदेशीर हक्क असणे ही पहिली गोष्ट आहे, पण तो हक्क योग्य पद्धतीने अंमलात आणणे ही दुसरी आणि तितकीच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जमीन वाचवायची असेल तर तलवार नाही, कागद वापरा. भांडण नाही, कायदा वापरा. धमकी नाही, प्रक्रिया वापरा. हाच खरा मजबूत मार्ग आहे. धन्यवाद.